आप देख रहे हैं प्रभावशाली न्यूज। अब हर खबर होगी प्रभावशाली। नमस्कार, मी आहे नागसेन आणि आपण पाहतात प्रभावशाली न्यूज। समाजातील लोकांशी त्यांच्या हिताच्या दृष्टीने संवाद साधून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत व्हावी या उद्देशाने झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ICICI फाउंडेशनच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविला जात आहे। या उपक्रमामुळे गरजू लोकांना सवलतीच्या दरात प्रगत एंडोस्कोपिक चाचण्या करण्यास मदत होईल। हा उपक्रम पुढील 2 वर्ष राबविला जाणार आहे। इसोफेगो गॅस्ट्रोडुओडेनोस्कोपी, कोलोनोस्कोपी अँड एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड या काही चाचण्या या उपक्रमाद्वारे दिल्या जातील, ज्याद्वारे CSR अंतर्गत मुंबईतील वंचितांना प्रगतशील अशी एंडोस्कोपी सेवा कमी खर्चात उपलब्ध होणार आहे। कोई मरीज को खून का उल्टी हो रहा है तो आप जानना चाहते हैं कि एग्जैक्टली जब आप एंडोस्कोपी करते हैं शायद खून रुक गया होगा, बट ये हमको बताएगा कि एग्जैक्टली कहाँ से ब्लड आया है और कहाँ से उसको टारगेट किया जाए। ये उसका लॉजिक है करने का। तो ये ऐसा ही हम संडास के रास्ते भी कर सकते हैं और ERC बोलते हैं जो बाइल डक्ट में जाता है। ये तीनों के लिए नैरो बैंड इमेजिंग कहा जाता है। इसके अलावा हमारे पास कुछ अभी डाइज है। अगर कुछ एरिया एक सस्पिशन हमको लगता है, नॉर्मली हम बायोप्सी करके 7 दिन रुकते थे, अभी वो क्या करते हैं, वो डाई एंडोस्कोपी के द्वारा यहाँ से अपने इंजेक्टर देना, क्यों एक बायोप्सी में पोषण देना, तो हम एंडोस्कोपी के द्वारा वो एरिया स्प्रे करते हैं डाई को। अगर उसमें कैंसर है तो वापस वो रेड ग्लो करेगा, तो हमको ऑन टेबल ही प्रीटी श्योर रहता है कि ये कैंसर है। तो उसमें तो तुरंत आप पेट स्कैन करो, तुरंत ऑपरेशन के लिए लेना। 48 आवर्स में आपका डायग्नोसिस काम हो, जो 7 दिन 10 दिन 12 दिन लगते थे पहले, ये नया टेक्नोलॉजी की वजह से हम काफ़ी जल्दी डायग्नोस कर सकते हैं। और इसको आप अगर ब्लू लाइट कर तो कहीं भी इसमें कैंसर का डाउट है तो आपको वो एरिया लाल दिखेगा, तो हम जानते हैं कि एग्जैक्टली कहाँ से उसका बायोप्सी किया जाए। इसको नैरो बैंड इमेजिंग कहते हैं। हाँ, कहाँ ले, तो ऐसा भी कभी हो सकता है कि आपने बायोप्सी लिया और नेगेटिव आ गया, इसके बावजूद कैंसर है, ये भी हो सकता है। अभी ये आपको दिखाता हूँ मैं तो जीरोन लाइट आपको जीरोन कर मेरे मुंह में रखता हूँ मैं। तो नीला रंग दिख रहा है आपको? देखिए थोड़ा रंग बदल गया है पहले की अपेक्षा। ये बेसिकली ये नीला रंग है जीरोन कर, ये इसको नैरो बैंड इमेजिंग बोलते हैं, जो कैंसर डायग्नोसिस के लिए करते हैं। ये नॉर्मल ऐसे 6 स्कोप लिए हैं हमने। सर एक्सप्लेन करो जरा। ये जो इसको ना ये गैस्ट्रोस्कोप बोलते हैं, वीडियो एंडोस्कोप बोलते हैं, जो कनेक्ट करते हैं। अभी हम कनेक्ट करके आपको दिखा, कनेक्ट करो, ये 10 बार मैग्नीफाइड पिक्चर हमको नजर आता है। तो फिर छोटा आधा सेंटीमीटर भी कैंसर होना हमको 5 टाइम मैग्नीफाइड दिखने की वजह से डायग्नोसिस जल्दी होता है। हम एक्चुअली कनेक्ट करके दिखाएंगे। और इसमें एक नई चीज़ है कैंसर डायग्नोसिस के लिए, कॉल्ड नैरो बैंड इमेजिंग। इसमें क्या होता है, एक अलग किस्म का लाइट और टिश्यू पे डाला जाता है। अगर बहुत छोटा कैंसर है ना, कभी मिस होने का डर होता है, तो इसी लाइट आपको एक्चुअली हम लाइव करके दिखाएंगे, आपको नजर आएगा। सिर्फ आप देखेंगे कि अच्छा अल्सर फट गया है, वहाँ से ब्लड आ रहा है, ये एक बात है, और उसको रोकना एक दूसरी बात है। अब ये स्कोप के द्वारा ये अंदर जाता है, ये टिप से बाहर निकलता है, और उसको हम दवाई जो देते हैं वो अंदर से दे के उसको हम डायग्नोस करके, अब ये अंदर आ गया, तो यहाँ से हम उसको कंट्रोल करके, जहाँ समझो सेंटर में ब्लड है तो ये टर्न कर सकते हैं, जहाँ आपको टर्न करें जहाँ। तो ये सब इक्विपमेंट एक ओलंपस नाम की जापानीज कंपनी बनाती है, जो हमने पूरा ही सेट उनसे खरीदा है इसके लिए इस्तेमाल करने के लिए। तो जहाँ एंडोस्कोपी होगी उसको एक आधा घंटा ऑब्जर्व किया जाएगा, आधे घंटे में मरीज घर जा सकता है। अब ये बॉटम लेफ्ट कॉर्नर में आप देखते हैं ये सोनोग्राफी प्रोब चालू हो गया, ये वाला। अब ये देखो, ये आपको पानी दिख रहा है, ये एंडोस्कोप है, और ये ना सोनोग्राफी भी, ये तो स्टील है तो उसके लिए रिफ्लेक्शन आ रहा है, पर आप ये दोनों काम कर सकते हैं। तो ये प्रोब जो है ये आतडे के अंदर जाएगा, और आज जाऊन आपल्याला त्या पॅन्क्रियासच्या 2 मिलीमीटरवर आपण जाऊन बघू शकतो की छोटी जरी गाठ असेल तर एक्झॅक्टली त्या एरियात सुई टाकून आपण बायोप्सी करू शकतो। त्याची ही लॉजिक आहे। नॉर्मली आपण एंडोस्कोपी बघतो, पण जर आतड्याच्या बाहेर गाठ असेल तर मग दिसणार नाही। मग आपण सांगतो एंडोस्कोपी करा, त्यात काय आणलंय, सिटी स्कॅन करा, हे दोन्ही करेल। एंडोस्कोपीत आपण आतडं बघतो, त्याच्या बाहेर पण हा एरिया त्यात दिसतो। आमचा विचार होता की आमचा एक CSR प्रोग्राम आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तर त्यासाठी आम्ही सुरुवातीला विचार केला की आपण आपल्या आजूबाजूच्या
गोरगरिबांसाठी जे या कोविडच्या त्रासामध्ये त्यांना सगळ्यांनाच फायनान्शियल इश्यूज खूप झाले. त्याच्यासाठी आम्ही विविध प्रकारचे पहिल्यांदा आम्ही एक स्टडी केलं की काय आपण लोकांना मदत करू शकू. सो ऑप्शन्स होते की एक कॅटरॅक्टची ऑपरेशन करायची किंवा रक्ताची तपासणी करायची किंवा डायलिसिस करायचं किंवा छातीची एक्सरे करायची. आम्ही बघितलं की आजूबाजूला जैन मंदिर ट्रस्ट आहे, लायन्स क्लबचा ट्रस्ट आहे, बरेच लोक कॅटरॅक्ट, डायलिसिस, लो कॉस्ट लॅबॉरेटरीजवर भरपूर करतात. यासाठी आम्ही निर्णय घेतले की आपल्या डेफिशियन्सी सर्व्हिस काय आहे जे आता लोकांना, गरीब लोकांना मिळत नाही. ते नायदर एक झैन हॉस्पिटल ग्लोबल हॉस्पिटल आहे किंवा सायन हॉस्पिटल आहे, एंडोस्कोपी सर्व्हिसेस. आणि आम्ही गेल्या 2 वर्षांचा अनुभव असा होता की बरेच लोकांनी टाळलं हॉस्पिटलला येण्याकरता. तर याकरता बरेचशा अर्ली कॅन्सर्स आमच्याकडे जे पेशंट्स आले ते खूप पसरले होते, त्यांना मेटॅस्टेसिस झाले होते. 2 पेशंट्स तर रक्ताची उलटी येऊन आले, त्यांना 1.5-2 महिन्यापासून पोटात दुखत होतं, वजन कमी होत होतं, सगळी अल्सरची, कॅन्सरची लक्षणं होती. तरी पण त्यांनी प्युअरली कोविड आहे म्हणून घाबरून हॉस्पिटलला आले नाहीत. आणि खर्च, बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेत, इन्कम्स कमी झालेत. सो आम्ही एक लक्षात घेईल की प्रॉब्लेम एंडोस्कोपीचा असतो तो खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह असतो. ते इक्विपमेंट घ्यायला लावणारा तुम्हाला 25-30 लाखाचं इक्विपमेंट असतं. आम्ही आणि ICICI फाउंडेशनच्या आम्हाला सहभागाने त्यांच्याकडून पार्ट ग्रांट मिळाले. पण आमचा विचार आहे की आमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी लो कॉस्ट एंडोस्कोपी करायची. लो कॉस्ट म्हणजे काय, आम्ही काहीच चार्ज करणार नाही. साधारण आम्हाला ड्रग्ज अँड कन्झ्युमेबल्स पर पेशंटचे जे लागतील तेवढेच पैसे आम्ही पेशंटकडून घेणार. तरी ते किती पैसे असतील? वरून केलेली एंडोस्कोपी ज्याला आम्ही गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो त्याला आम्ही 2,000 रुपये घेणार. ज्यांची नॉर्मल आमचा चार्ज 11,000 आहे. जे संडास वाटे दुर्बीण टाकून मोठा आतडं बघतो ज्याला आम्ही कोलोनॉस्कोपी म्हणतो याला आम्ही 3,000 रुपये घेणार. आणि एक एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड असतं जे अर्ली कॅन्सर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटची त्या इक्विपमेंटची किंमत आहे 65 लाख रुपये. ते आम्ही लोकांना 5,000 रुपयात करणार, जे आम्ही 25,000 रुपये घेतो. आमचे बेसिक गोष्टी की चॅरिटेबल आहे म्हणजे लो क्वालिटी हे इक्वल केलं जातं ते नाही असणार. जे आमचं पेईंग पेशंट पैसे देऊन एंडोस्कोपी करतो त्याच या पेशंटला आम्ही करणार. त्यांची आम्ही वेगळी वेळ ठेवणार आहे, त्याला आम्ही जनता एंडोस्कोपी म्हणतो. त्यासाठी टाईम लाईन आमची वेगळी असणार. जे आमचे पेड पेशंट सकाळी आम्ही करणार, जनता एंडोस्कोपी पेशंट आम्ही दुपारी करणार. पण 2, 3 आणि 5,000 असा आमचा विचार असेल. यासाठी आमचा एक दुसरा विचार होतो की कसं क्वालिफाय करायचं की योग्य माणसाला हे केलं जातं. कारण की एक अफोर्डिंग मनुष्य जो बाहेर हायंडाय गाडीत येतो आणि आमच्याकडून स्वस्त करून जाईल. कारण आम्ही एक लिमिटेड आमच्याकडे एक कॅपॅसिटी आहे करण्याची. साधारण 5 एंडोस्कोपीज आम्ही एक दिवस आड करणार आहोत. सो आम्ही काय केलं, सध्या केशरी रेशन कार्ड बिलो पॉवर्टी लाईनचं कोणी पेशंट असेल दॅट द गव्हर्नमेंट हॅज इंडिपेंडेंटली व्हेरीफाईड किंवा जे पेरिफरीतनं आमच्याकडे बरेच खेडेगावून लोक असे पण ट्रीटमेंटला येतात, त्यांना साधारण एक तलाठ्यांचे एक इन्कमचा दाखला देतात. तो जर दाखला असेल की सम थर्ड पार्टी और गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन कन्फर्म की हा मनुष्य गरीब आहे त्याला आम्ही फॅसिलिटी देणार. आमचा उपक्रम आम्ही वाढवायचाही विचार करू. पण पहिल्यांदा 3 ते 6 महिने आम्ही या 3 बेसिक एंडोस्कोपी सर्व्हिसेस प्रथम करणार आहोत. 6 महिन्यांनी आम्ही आढावा घेणार की किती पेशंट आपले झाले, किती लोकांना ॲक्च्युली फायदा झाला, किती आपण लवकर कॅन्सर्स डायग्नोज केले. मग त्यांना पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी सहायता करणं, कुठे गाईड करणं, दिस वी विल डू. पण 6 महिन्यांनी वी विल टेक अ थिंग हाऊ टू एक्सपांड दिस प्रोग्राम ॲज अ पायलट. आम्ही ह्या 3 गोष्टी प्रथम सुरुवात केली. पुढे आपल्याला ऑप्शन बरेच आहेत. एक ERCP नावाची टेस्ट असते ज्याला आम्ही पित्ताशयातले खडे काढू शकतो. या आम्ही गोष्टी 6 महिन्यानंतर आढावा घेऊन घेणार. कारण हे इक्विपमेंट नॉट ओन्ली एक्सपेन्सिव्ह असतं पण त्याला मेंटेनन्स खूप असतो. सो आम्ही ॲट एंड ऑफ 6 months वी विल सी हाऊ वी कॅन एक्सपांड द प्रोग्राम. पण इथे जे उपचार केले जाणार आहेत ते फक्त मुंबईच्या रुग्णांसाठी की कोणासाठी? ज्या पेशंटकडे केशरी रेशन कार्ड असेल त्याला आम्ही करणार. नो क्वेश्चन्स आस्क्ड. राज्याच्या बाहेरचा असला तरी आपल्याला हे राज्याला स्पेसिफिक करायचं नाही. कुठल्याही माणसाने आम्हाला केशरी रेशन कार्ड दाखवावं, सांगावं मला गॅस्ट्रोस्कोपी करायची आहे, विदाऊट क्वेश्चन्स आस्क्ड त्याला 2,000 रुपयाला आम्ही करणार. तुम्ही फॅमिली डॉक्टरकडून चिठ्ठी घेऊन या, गरीब मनुष्य आहे म्हणून केशरी रेशन कार्ड घेऊन या, UPचं असू दे, बिहारचं असू दे, नॉन डोमिसाईल्ड असू दे. आपल्याला हे मुंबईच्या लोकांसाठी नाही करायचं, आपल्याला गरीब लोकांसाठी करायचं. हेतू क्लिअर आहे. सर, योजना अनेक असतात पण कुठेतरी जेव्हा लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात तर त्यांचे कुठेतरी प्रचंड हाल होतात. तर अशामध्ये नुसतं लोकांना आपण ज्या गोष्टी देतो तर खऱ्या प्रमाणात अगर त्यांना भेटलं आणि जर त्यांची जी हालहाल होतात ते कुठेतरी जर दिलासा भेटला तर खूप बरं होईल. काय वाटतं तुम्हाला? प्रथम तर ह्यात कोणलीही योजना नाही.
आम्ही असं नाही की 2,000 पेशंटकडून घेणार आणि 4,000 सरकारकडून घेणार. त्यात महात्मा फुले, राजीव गांधी, ESIC कुठलीही योजना नाही. दिस इज ए जेन्युइन CSR ॲक्टिव्हिटी ऑन बिहाफ ऑफ झेन हॉस्पिटल अँड ICICI फाउंडेशन. ही पहिली गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो. नाहीतर या नावाखाली पेशंटकडून 500 रुपये अंडर द टेबल घेणे किंवा महात्मा फुलेकडून नंतर 4,000 वेगळे घेणे हे नाही होणार. वी विल इश्यू अ रिसीट फॉर वॉट एव्हर मनी दे पे. दॅट इज व्हेरी क्लिअर. प्रत्येक पेशंट सांगती ICICI बँकच्या तुम्हाला सकाळ भेटणार आहे. नाही, ICICI आम्हाला ग्रांट दिली आहे पहिल्यांदा. टोटल आम्ही इक्विपमेंट सगळं 85 लाख रुपयाचं घेतलं आहे. त्यातले 10 लाख रुपये ICICI फाउंडेशनने आम्हाला दिलेत. सो त्याचा हातभार त्यासाठी आहे. संकल्पना कशी आली तुम्हाला? का असं वाटलं की अशा प्रकारे आता सध्या काळाची गरज आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे हे जे उपक्रम होता जे सुरू करणार आहात तर याचा फायदा येणाऱ्या दिवसात लोकांना, प्रचंड गरिबांना होईल? का अशी संकल्पना आली तुमच्या डोक्यात? मुख्य कोविडमध्ये आम्ही काम चालू ठेवलं होतं. आमचे नॉन कोविड हॉस्पिटल होतं. आमच्याकडे बरेच पेशंट यायला लागले जे पैशासाठी घाबरून कोविडच्या भीतीने एंडोस्कोपीज किंवा CT स्कॅन डिले करत होते. एक तर विविध मला माहिती आहे, एक 28 वर्षाचा माणूस पाईल्स म्हणून ट्रीटमेंट चालू होती जी 1.5 वर्ष त्यांनी काय बाहेरून एक क्वॅककडून ऑपरेशन पडून क्वॅक म्हणजे बिन क्वालिफिकेशन डॉक्टरकडून ऑपरेशन करून 1.5 वर्ष त्याला शेम रक्त पडत होतं. ॲक्च्युली हा कोलॉनिक कॅन्सर होता. 1.5 वर्षाने आमच्याकडे जेव्हा आला त्याला लिव्हर मेटॅस्टेसिस होतं. त्याला मी टाटाला पाठवलं पण मला वाटत नाही फार त्याला आयुष्य आहे त्यात. ह्यात एक तर इश्यू होता की त्यांना कोविडमुळे लोकांना यायची भीती होती आणि दुसरी होती की ह्याला जॉब नव्हता. सो आज कोलोनोस्कोपी करणं, बायोप्सी करणं हे 12, 15, 20 हजार कुठेच गेलं नाही. CT स्कॅनला कमीत कमी 10,000 रुपये लागतात. तुम्हालाही माहिती आहे. लोकांना BMC किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल जाण्यात मनात भीती होती कारण सगळं कोविड होतं. सो यासाठी हे आमची संकल्पना झाली. मी भास्करशी डिस्कस केलं, आमच्या टीमशी डिस्कस काय आपण करता येईल. पण जे लोक करतायत, आता आमच्या बाजूला जैन मंदिर आहे, लायन्स क्लब आहे, जिकडे लो कॉस्ट पॅथॉलॉजी, एक्सरे, सोनोग्राफी होते, तीच परत आपण करून काय फायदा. सो ऑफर अ सर्व्हिस दॅट अदर्स आर नॉट गिविंग. आज तुम्ही लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लासचा मनुष्य सायन, KM, JJमध्ये उत्तम सोय आहे, पण ते लॉजिस्टिकली खूप कठीण असतं. पहिल्यांदा OPD जा, मग अपॉइंटमेंट घ्या, मग तिसऱ्या पैसे भरा. सो दॅट इज वॉट वी डिसाइडेड की हे जरी कॅपिटल इंटेन्सिव्ह असेल, दॅट इज आवर कोर कॉम्पिटन्स. आमचं मेन फोकस इकडे आहे पोटविकारवर. सो दॅट इज आवर कोर कॉम्पिटन्स. आम्हाला टीम आम्ही 8 लोकांची टीम आहे. सो बिटवीन अस वी कॅन इझिली डू दिस ॲट 0 कॉस्ट. सध्या तरी एंडोस्कोपी करून तुम्ही फक्त निदान करणार आहात. करेक्ट. पण त्या ठराविक रुग्णाला तुम्ही उपचार पण सुचवणार का बाहेरचे? स्टेप 2 विल बी आम्ही इथे सबसिडाईज उपचार करू शकतो का. सध्या अर्ली डायग्नोसिस ऑफ कॅन्सर अँड अदर GI इलनेसेस आणि त्यांना आम्ही सरकारी, टाटा, जिकडे त्यांना जायचं ते हे एक्सपिराईट करून देऊ. ओके, तर सेम हिंदी हे सुद्धा करू, पण मला हे जनरल करायचं नाही. कारण एक आम्ही बघितले ज्या गोष्टी फुकट असतात त्याला व्हॅल्यू नाही. त्यांना कळलं पाहिजे की सकाळी तो जर पेइंग पेशंट असता तर 12,000 रुपये भरले असते आणि आम्ही फक्त केशरी रेशन कार्ड बघून विदाउट क्वेश्चन आस्क त्याला हे करणार आहे. जर इसका मतलब नहीं हम कॉम्प्रोमाइज़ करेंगे. आज मेरे को मेरे हॉस्पिटल का रेपुटेशन और एक बेसिक एक्रेडिटेशन का भी इशू है. तो वी आर वेरी केयरफुल कि जो हम ट्रीटमेंट पेड मरीज को करेंगे वही सर्विस, वही इक्विपमेंट टाइप हम ये चैरिटेबल इसमें करेंगे. हमारा एक खुद का चैरिटेबल ट्रस्ट है, डाइजेस्टिव डिसीज रिसर्च फाउंडेशन नैनो हॉस्पिटल का. उसके साथ में ICICI फाउंडेशन ने हमको फाइनेंशियल हेल्प करा है 10 लाख रुपये का टूवर्ड्स बाइंग द इक्विपमेंट. और इससे हम ये इक्विपमेंट ने खरीदा है और हम बेसिकली मरीज से सिर्फ कंज्यूमेबल्स का खर्चा लेंगे. जो अभी सलाइन लगता है, एनेस्थीसिया का दवा देता है, ऐसा भी नहीं कि हम पेड मरीज को बेहोश करके करेंगे और इनको लोकल में करेंगे, ऐसा नहीं होगा. देयर विल बी नो चेंज बिटवीन द सर्विस गिवन एंड द इक्विपमेंट यूज्ड कि सुबह और शाम में जनता एंडोस्कोपी और पेड पेशेंट में कोई फर्क नहीं होगा.